चला तर बाहेर एवढा पाऊस पडतोय, थंडगार वातावरण झालंय म्हटल्यावर घरातले काही शांत बसतील. कुणाची ना कुणाची खाण्याच्या बाबतीत तर फर्माईश होणारच. मग त्याआधीच काय करायचं, एक वाटी मूग डाळ सालीसकट पाण्यात भिजत घालायची. त्यानंतर यामधलं शिल्लकचं पाणी काढायचं आणि सालीसकटच मिक्सरला बारीक फिरून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर, लाल तिखट घालायचं, लसूण अद्रकची पेस्ट, सोबतच उभा चिरलेला बारीक कांदा घालायचा, सोबतच एक किसलेला बटाटा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, भरपूर बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचा, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि डाळीमधलीच थोडीशी डाळ मी शिल्लक ठेवली होती अख्खी, ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इकडे तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये छोटी-छोटी अशी गोल भजी आपल्याला छान सोडून घ्यायची आहे किंवा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये यामध्ये भजी सोडून घेऊ शकता. नंतर दोन्ही साइडने ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. तर ही भजी बनवताना तुम्ही पालक किंवा मेथी देखील यामध्ये बारीक चिरून घालू शकता. यामुळे याची चव जी आहे अजूनच छान होते. तर इथे मस्त कुरकुरीत भजी बनून तयार झाली आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.